नमस्कार मित्रांनो, ABS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडींवर प्रश्न तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील। मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूया प्रश्न पहिला असा आहे, कारगिल कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, कारगिल कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये कारगिल स्थित आहे। प्रश्न दुसरा असा आहे, MC मेरी कॉम कोणत्या राज्याची आहे? प्रश्न दुसरा असा आहे मित्रांनो, MC मेरी कॉम ही कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याची MC मेरी कॉम आहे। प्रश्न तिसरा असा आहे, भारताने काय शासन पद्धतीने स्वीकारलेली आहे? प्रश्न तिसरा असा आहे, भारताने काय शासन पद्धतीने स्वीकारलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 संघ राज्य हे भारताने शासन पद्धती स्वीकारलेली आहे। प्रश्न चौथा असा आहे, कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटलेले आहे? प्रश्न चौथा असा आहे, कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 इंग्लंड या देशाला। प्रश्न सहावा असा आहे, भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? प्रश्न सहावा असा आहे मित्रांनो, भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य होते। प्रश्न सातवा असा आहे, खालीलपैकी कोणत्या धातूचा राजा असे म्हणतात? प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणत्या धातूचा राजा असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 सोने या धातूचा राजा असे म्हटले जाते। प्रश्न आठवा असा आहे, ऑंग सान सू की कोणत्या देशाचे नोबेल पुरस्कार विजेते आहेत? प्रश्न आठवा असा आहे मित्रांनो, ऑंग सान सू की हे कोणत्या देशाचे नोबेल पुरस्कार विजेते आहेत? ऑप्शन क्रमांक 1 बर्मा या देशाचे। प्रश्न 9 असा आहे, मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्याच्या आईला कुठे कैद ठेवलेले होते? प्रश्न 9 असा आहे, मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा आणि त्याची आई यांना कुठे कैद ठेवले होते? ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे। प्रश्न 10 असा आहे, केदारनाथ हे कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न 10 असा आहे, केदारनाथ हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड येथे। प्रश्न 11 असा आहे, ऋषिकेश शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न 11, ऋषिकेश हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड येथे। प्रश्न 12 असा आहे, शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? प्रश्न 12, शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 चेतापेशी। प्रश्न 13 असा आहे, भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर कोणता आहे? प्रश्न 13 असा आहे, भारतातील सर्वात दाट लोकवस्ती असलेले शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई। प्रश्न 14 असा आहे, काश्मीरच्या डल लेक भागामध्ये कोणत्या गार्डनिंग केले जाते? प्रश्न 14, काश्मीरच्या डल लेक भागामध्ये कोणत्या गार्डनिंग केले जाते? ऑप्शन क्रमांक 4 लटकणारे। प्रश्न 15 असा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये बावनथडी प्रकल्प आहे? प्रश्न 15 असा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये बावनथडी प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक 3 भंडारा येथे। प्रश्न 16 असा आहे, मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न 16, मराठी भाषा दिन हे कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 27 फेब्रुवारी या रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो। प्रश्न 17 असा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा आहे? प्रश्न 17 असा आहे, अकोला या जिल्ह्यामध्ये दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? ऑप्शन क्रमांक 4 वाशिम। प्रश्न 18 आहे, महाराष्ट्रात हुतुतू कोणत्या खेळाला म्हणतात? प्रश्न 18 असा आहे, महाराष्ट्रामध्ये हुतुतू कोणत्या खेळाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 कबड्डी या खेळाला। प्रश्न 19 असा आहे, इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? प्रश्न 19 असा आहे, इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? ऑप्शन क्रमांक 3 बिकानेर या बेटावर। प्रश्न 20 असा आहे, सुशासन दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
ऑप्शन क्रमांक 4 25 डिसेंबर या रोजी. प्रश्न 21 स्टेट ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झालेली होती. प्रश्न 21 असा आहे, स्टेट ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झालेली होती. ऑप्शन क्रमांक 1 1955 साली. प्रश्न 22 असा आहे, कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत. प्रश्न 22 कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत. ऑप्शन क्रमांक 1 बुध आणि शुक्र या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत. प्रश्न 23 असा आहे, खालीलपैकी कोणता विशेषण विकार नाही. प्रश्न 23 खालीलपैकी कोणता विशेषण विकार नाही. ऑप्शन क्रमांक 3 कडू. प्रश्न 24 असा आहे, घटनेच्या मसुदा समितीत किती व्यक्तींचा समावेश होता. प्रश्न 24 असा आहे, घटनेच्या मसुदा समितीत किती व्यक्तींचा समावेश होता. ऑप्शन क्रमांक 1 एकूण 7 व्यक्तींचा. प्रश्न 25 असा आहे, होमगार्ड प्रमुख कोण असतो. प्रश्न 25 असा आहे, होमगार्ड प्रमुख कोण असतो. ऑप्शन क्रमांक 3 महासमादेशक हे होमगार्डचे प्रमुख असतात. प्रश्न 26 असा आहे, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. प्रश्न 26 शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 1 गोविंद पानसरे हे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक होते. प्रश्न 27 असा आहे, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर करण्यात आला. प्रश्न 27 पिट्स हा इंडियन कायदा कधी मंजूर करण्यात आला. ऑप्शन क्रमांक 3 1984 या रोजी. प्रश्न 28 असा आहे, महाराष्ट्रातील दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे. प्रश्न 28 महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे आहे. प्रश्न 29 असा आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस कुठे पाऊस पडतो. प्रश्न 29 महाराष्ट्रातील सर्वात जास्त कुठे पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक 1 गगन बावडा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडत असतो. प्रश्न 30 असा आहे, भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे. प्रश्न 30 भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे. ऑप्शन क्रमांक 1 कॅरम या खेळाशी निगडीत आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये.